मी संजय जाधव. काल मी चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. काल व आज सकाळी शहरामध्ये पूर्ण चक्कर मारून शहराची माहिती थोडक्यात जाणून घेतलेली आहे. नागरिकांच्या समस्या व शहराचे आरोग्य व विकास याकडे प्राधान्याने आमचे लक्ष राहील. नगरपालिकेचे नूतन पदाधिकारी यांचाही चिपळूण शहराचा विकासासाठी दृष्टिकोन खूप चांगला दिसतोय. आम्ही सर्व मिळून व सगळे अधिकारी तालुक्यातले मिळून शहराचा जास्तीत जास्त विकास आणि जनतेचे समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. सर, तुम्ही चिपळूणमध्ये पदभार काल नव्याने स्वीकारला आहात आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचं शहर म्हणून चिपळूणकडे पाहिलं जातं, परंतु त्याला दुसरी बाजू अशी आहे की पूरग्रस्त शहर म्हणून चिपळूण आहे. आणि या ठिकाणी येताना या सर्व याचा अभ्यास करून आपण पदभार स्वीकारला, आपली काय भावना आहे? काल आम्ही प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांची याबाबत बैठक केली. आल्या त्यांनी हे प्रश्न सगळे मार्गी सांगितले की काय काय झालं होतं पुराबाबत, व त्याबाबत प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांनी जो विकास म्हणजे आराखडा आखला आलाय, तर ज्यामुळे 2 वर्ष आता 3 वर्ष आपल्याकडे पूर आला नाही, त्याबाबतची अंमलबजावणी आम्ही पूर्णपणे करणार आहोत. शहरातील प्लास्टिक जे अडकतं नाल्यांमध्ये त्याबाबत ठोस कारवाई केली जाईल. तसेच पाणी व्यवस्थापन जे वरच्या धरणांचं पाणी व्यवस्थापन नियोजन ते पण दरवर्षी जसं आपण आता करतोय तसंच केलं जाईल. त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवणार नाही याची आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करून तो टाळायचा प्रयत्न करू. यापूर्वीच आपला बायोडाटा जर बघितला तर आपण एक प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. त्याचसोबत एक उत्तम असं एक खेळाडू म्हणून देखील आपण विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी केली आहे. हा सर्वांगीण कामगिरीचा चिपळूणसाठी आपण कशा पद्धतीने आपलं हे आहे? आता खेळाडू असल्यामुळे काय फिजिकली आपण बऱ्यापैकी चांगले फिट आहोत. यासाठी आपल्याला फील्ड व्हिजिट्स करणं, जागोजागी देणं, जितकं शक्य होईल तेवढा प्रयत्न करून शहरवासियांसाठी ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आता जे कर्मचारी आमचे जे नगर परिषदेचे एचओडी आहे, कर्मचारी आहे प्लस पदाधिकारी आहे, यांच्या मार्फत आपण सगळ्यांसाठी विकास करून सगळ्यांसाठी प्रयत्न करून चांगला विकास करू शकतो. या सगळ्यांच्या अनुभवामध्ये चिपळूण नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांचे नगरसेवकांची नवीन फौज आहे आणि आपण देखील नवीन मुख्याधिकारी म्हणून आलेला आहे. नवीन खेळाडू, नवीन टीम, अशा प्रकारचं चिपळूणची कामगिरी इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपली काय संकल्पना? जरी नवीन पदाधिकारी नवीन असले पण ते निवडून फक्त यावेळेस आलेत, त्यांना अनुभव आहे आणि मला जवळजवळ 20-25 वर्षाच्या सर्व्हिसचा अनुभव आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही की आम्ही सगळ्यात नवीन आहे. त्यांनाही अनुभव आहे, मलाही अनुभव आहे कामाचा. त्याच्यामुळे सगळ्यांचा हा अनुभवाचाच फायदा घेऊन आपण शहरवासियांसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, चिपळूणचं जे बजेट आहे ते बजेट वाढवण्याच्या दृष्टीने आणि ज्या चिपळूणच्या एफडी होत्या त्या याच्यापूर्वी त्या एफडी खर्च केलेले आहेत, तर या सर्व आर्थिक स्तोत्र म्हणून आपण कशा पद्धतीने पाहाल? अरे आता कसं आहे, जे शहराचा खर्च एफडींचं मी आता माहिती घेतो काय झालं नेमकं, कशामुळे खर्च पडल्या, काय केल्या. पण इथून पुढे एक आश्वासन देऊ शकतो की उत्पन्न वायफळ खर्च कुठेही होणार नाही व जास्तीत जास्त बचत करून कमीत कमी काटकसरीत नगरपालिकेचा खर्च कसा भागवता येईल याकडे प्राधान्याने लक्ष देऊ आपण.